मंडळी मंडळी माझी लाडकी मैत्रीण आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आता चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून एक नवीन चित्रपट तुमच्या भेटीस घेऊन येते ज्याचं नाव आहे मन फकीरा. मन फकीराच्या संपूर्ण टीमचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मृण्मयी देशपांडे, सायली संजीव, अंकित मोहन आणि सुब्रत जोशी. Thank you girls for the lovely start. Thank you so much. Please have a seat. Thank you. तर मंडळी टेन्शनच्या गब्बरला हरवायला येत आहेत हास्यनगरीचे सगळे जय आणि वीरू. चला तर मग सुरू करूया पंचेस आणि लाफ्टरचा ऍक्शन पॅक्ड शोले अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम को पावर्ड बाय गार्नियर मास्क अँड पुना गाडगीळ आणि सन्स. मंडळी ह्या आठवड्याच्या परफॉर्मन्सेस मधून ठरणार आहेत ह्या आठवड्याचे पुना गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता लागलीच वळूया आजच्या आपल्या हास्य प्रवासाकडे. मंडळी आता आपण जाणार आहोत एका कुकरी शो मध्ये. बघूया तिथे काय शिजतंय. ही पाककृती आपल्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीतला टायमिंग शिकारे असं म्हणणारा अंशुमन विचारे आणि कंचबी भूमिकेत जी खाऊन जाते भाव अशी नम्रता संभेराव. नमस्कार नमस्कार नमस्कार. MHJ प्रेझेंट्स अंशूज किचन मध्ये मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वा वा. तर आपला हा कार्यक्रम म्हणजे खवय्यांची अस्सल महफिल. आपल्या कार्यक्रमात आपण पत्राद्वारे वेगवेगळ्या रेसिपीज मागवत असतो आणि त्याला उत्तम रेसिपी पाठवणाऱ्याला आपल्या शो मध्ये आमंत्रित करत असतो. चला मग आमंत्रित करूया आजच्या शो मध्ये एक गावरान रेसिपी पाठवणाऱ्या अस्सल गावरान व्यक्तीला अर्थात बोरगावच्या लताताई सुसुंद्रे यांना. पंढरीच्या खाली जण्या येळी ती शेवाया ग सईबाई, जण्या येळी ती शेवाया 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 शेवाया. हाती घटाळीना देऊ चालले जेवाया ग सईबाई, देऊ चालले जेवाया 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 जेवाया. क्या बात आहे क्या बात आहे. खरं म्हणजे तुमचं नमस्कार असे सुरू. थँक्यू. कसं आहे की खाणं आणि गाणं यांचा सुंदर मिलाप तुम्ही इथे आम्हाला दाखवलेला आहे. क्या बात आहे. स्वागत आहे तुमचं लताताई या आमच्या कार्यक्रमामध्ये. नाही त्या लता दी तेवढं नको. तुमचं स्वागत आहे आमच्या अंशूज किचन मध्ये. मला सांगा तुम्ही मस्त सुपर्ब रेसिपी बनवताय जी पाठवली तुम्ही शेंगदाण्याचं पिठलं. क्या बात आहे. शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे कसं काय? अहो खाऊन बघा तुम्ही. हा. मी सांगते तुम्हाला एवढं आवडल बोट चाटत बसाल उद्या बायकोला सोडून द्याल आणि माझ्याशी लगीन कराल तुम्ही. नाही म्हणजे चव चांगलीच आहे पण एकदम डायरेक्ट लगीन करण्याची काही गरज नाहीये. सांगते. तुमचं लग्न झालं नाहीये का? नाही माझं लगीन तेच झालंय. मंगळसूत्र दिसतं अहो मला. नाही झालंय लगीन. हा. तुम्ही काळजी करू नका तुम्हाला परत पाठवणारच आहे मी. लगीन ठेवून घरात ठेवून नाही घेणार तुम्हाला. नाही, बरोबर आहे. आता माझ्या एवढा सोन्यासारखा नवरा सोडून मी तुमच्या माग लागेन का? नाही. नाही आपण म्हणतो बा का बाबा आकाश ठेंगणं झाला असं आपण म्हणतो पण ते खरंच बुटकं होतं का आकाश? असं काय करता मला तुम्ही- माही ना हा. तुम्हाला सांगते हा. हे कशासाठी म्हणले मी. हा. सासू बेकार बाई आहे सासू माई. हा. तिला आम्हाला दाखवून द्यायचंय का लोक अजून पण माझ्यावर मरित्या. लताताई ऐका ना माईक चालू आहे कळतंय लोकांना रेकॉर्डिंग चालू आहे. मी हळू आवाजात बोलत नाही पण ते कळलंय बरं लोकांना. असं. Anyway, आपण सुरू करूया का? हा सुरू कर. मला सांगा मुळात शेंगदाण्याचं पिठलं ही रेसिपी तुम्ही सर्वात प्रथम कधी बनवलं? सांगते ऐका बरं का. हा. ऐकण्यासारखं आहे बरं का. ऐका बरं का. हा. माझं लगीन झालं बरं हा. का. सुरुवातीला असं काही असे चहा पाणी करण्याचे बा आपले काही दिवस असतात. थोडक्यात त्यांच्या ऐकता का तुम्ही? हा मी तर मग चहा पाणी करण्याचे आपले दिवस असतात. हा आणि मग त्यात मला माही सासू एक दिवस म्हणली का बुवा लते
आता कसं आहे, भूक लागल्यावर चहा बिस्कुट खाऊ घालणं बंद कर बुवा, काहीतरी शेंगण्याचं पिठलं बिटलं करून खाल नवऱ्याला. म्हणलं चालत आहे, मी कुठं नाही म्हणले. म्हणलं करते, खाऊ घालते. हा ऐकता का, मग काय झालं, माय हे नेमकं मी शेंगदाणं घ्यायला हा. आणि माझ्या नवऱ्यानं पिक्चरची तिकीट घेऊन यायला योकच येळ झाला. एक वेगळा हा, ट्विस्ट ऐकता का तुम्ही? हा तर पिक्चरची तिकीट आणली. म्हणलं बुवा, आता नवऱ्याला कसं नाराज करायचं नाही का, बरोबर. बरं नाही दिसत. मग गेलो आम्ही पिक्चरला. आम्ही गेलो बर का, पिक्चरला गेलो. हा. आणि झाला ना तिथं अंधार. हा आणि काढला ना यांनी मला चिमटा. मग थोडक्यात तुम्ही रुसून घरी गेलात आणि पहिल्यांदा शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. रसिको, अहो, ऐकता का तुम्ही? मी ऐकतोच आहे. अहो, आता असा पहिल्यांदा चिमटा काढल्यावर पहिलं कोणी रुसत असतंय वय. नाही बरोबर आहे. अहो लाजले मी त्यांच्या समोर. अच्छा अच्छा, लाजल्या मग त्या. मला म्हणले लते कसली लाजती तू भारी ग. तुम्हाला सांगते पुढचा पिक्चरच नाही बघितला आम्ही. लक्षात आलं मला, तुम्ही लाजलात, घरी गेलात आणि लगेच शेंगदाण्याचं पिठलं बनवलं. नाही ऐकता का तुम्ही? नाही, मी ऐकतोच आहे, रोमॅन्टिक झालो आम्ही. ओ सॉरी. आणि पिक्चर चालू होता आणि तितक्यात आला माझ्या सासूबाईचा मेसेज हा. व्हॉट्सअपवर. अच्छा. ते मेसेजवर मेसेज व्हॉट्सअपवर काय तर म्हणे लते पिठलं. म्हणलं आता काय करायचं. मग शेवटी मी घरी जाऊन पिठलं बनवलं. नाही ऐकता का तुम्ही काय केलं मी मी सांगते. ऐकतोच आहे, पण तुम्ही पिठल्यावर नाही आम्ही तिथनं निघालो बर का. हा. आणि नेमका त्या दिवशी रात्री आम्हाला घरी जायला झाला उशीर. Of course. म्हणलं आई करू का तुमच्यासाठी 5 मिनिटात पड्डीशी पिठलं बनवते. म्हणली काय ग माय, तुला तर काय माही काळजी नाही, तू तर काय परक्याची लेग. हा तुला काय काळजी असणार आहे, तू बनवून देणार आहेस वय मला पिठलं. पण यो नंदी बैल ना मा मुलगा, याला चांगला वाढवला आणि 2 दिवसात बायकोच्या माग लागला ना गुबू 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 Recording करायला. चालू आहे, तुम्ही हा? सांगा. हा आणि म्हणली मला काय नको तुझ्या हातचं पिठलं, मला भूक लागली होती, मी घेतलाय दूध भात खाऊन, तुम्ही करा नाही तर मला तिथं अशी झाली तरा. म्हणजे तुम्ही पिठलं बनवलंच नाही. नाही ना. मग फालतू कशाला सांगत बसताय बाकीचं ना. ऐका ना, मी काय म्हणतो, तेच सांगते मी काय म्हणतो की सुरुवात कधी पहिल्यांदा तुम्ही पिठलं बनवलं? तेच सांगते, तुम्ही ऐकता का? ऐकण्यासारखं आहे, ऐका. हा. हा मग दुसऱ्या दिवशी माई सासू उठली हा. आणि मला म्हणली ते हा. आज मिळणार आहे का मला पिठलं खायला? हा. म्हणलं अहो काय आत्याबाई देते ना, आज मी तुम्हाला पिठलं बनवून देणार म्हणजे देणार. अशा ही तऱ्हेने अशी- त्यांनी- ऐकता का तुम्ही? ही अशी तडाख्यानं उठले बर का. हा अशी तडाख्यानं उठले, पिशी उचलली. हा. हा अशी खुटीला लटकवली होती बर का माहिती, कापडाची पिशी. ती पिशी उचलली आणि गेले बाजारात बर का. बाजार हा, हे- ऐकता का तुम्ही? हा बाजारात गेले बर का. आणि मला तिथं कोण भेटला असन? कोण? सुमी भेटली. हा, ऐकता- तुम्ही कोण? सुमी अहो सुमी माझी बालपणीची वर्ग मैत्रीण. हा. हा ऐकता का? मी ऐकण्यासाठी बरं ऐकतोच का? आहे, पण तुम्ही बोला ना ते. हा. आणि ती सुमी भेटली. हा. म्हणलं काय ग तू इथं काय करीती? हा. तर म्हणली काय ते अगं मला याच गावाला दिली, फावड्यानं दिली म्हणली. म्हणलं काय सांगती? हा. नवरा कुठे ग तुझा कामाला? ऐका, मी काय म्हणतो, मी तेच म्हणतोय, तुम्ही इतर तितर उकरून काढू नका, मूळ मुद्द्यावर या. तुम्ही सगळ्यात आधी कधी पिठलं बनवलं? अहो तेच सांगते, ऐका ना तुम्ही. तर रसिक हो, ऐकता का तुम्ही? मी ऐकतोय, मी तर ना ऐकतोय. ती सुमी बाजारात भेटली. म्हणलं आता अशीच कशी पाठवायची नाही का, इतक्या हा. दिवसांनी भेटली. म्हणलं जरा तिच्याशी गप्पा माराव्या, हा. 4 शब्द बोलावे. पण हा. काय बाई 4चे 8, 8चे 16, 16चे 32, बाईचा थोबाड चालूच. समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, बडबड ऐकवत नाही तर समोरच्याला इंटरेस्ट नसतो कधी कधी ऐकण्यात. तरी माणसाला काय तोंडाचा पट्टा चालवण्याची सवय असते, त्याचं त्यालाच माहिती. हो. हा तर ती तिकडं बोलायची आणि इथं माई सासूवर व्हॉट्सअपवर मेसेजवर मेसेज काय तर म्हणे लते पिठलं. मग घरी जाऊन पिठलं बनवायचं. नाही ना, तेच सांगते तुम्हाला. मी गेले बर का, घरी गेले. हा. हा मग सासू माझ्याकडे अशी डोळं वाटारू बघायला लागली हो, हो. माझ्याकडे. मला म्हणली काय ग एवढा उशीर झाला तुला? तर म्हणले काय नाही ग. अहो म्हणलं आई माझी मैत्रीण भेटली होती बालपणीची. हो, हो. म्हणलं तिच्याशी जरा 4 गप्पा मारा. पण हरकत नाही ना आई, मी तुम्हाला 5 मिनिटात पिठलं बनवून देते बर का. तर काय म्हणली असं मला माझी सासू, राहू दे तुझं पिठलं, मला लागली होती भूक, मी घेतला भाकर तुकडा मोडून दुधात कुस करून काला करून खाल्लाय, तू कर नाही तर मर तिथं. अशी माझी सासू. तर त्या दिवशी पण पिठलं नाही. मग तुम्ही नाही बनवलं का? नाही ना. मग कशाला बोलताय तुम्ही उगाच? तर घेऊया छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहता तुमचा आवडता कार्यक्रम अंशूज किचन. तुमचं काय चाललंय मॅडम? तुम्ही किती पाल्ला होता. मी एक साधी गोष्ट विचारली, कधी सुरुवात केली तुम्ही, उगाच काय ते बेकार वाटतं आहे ते बोल. माझी सासू, तुम्हाला वाटते तेवढी साधी नाहीये. बरोबर. एकदा इरीत पडली होती, 4 तास पोहत होती, म्हातारी श्वास नाही सोडला.
म्हणजे खरं सांगू सॅल्यूट आहे तुमच्या सासूला अहो, काय ते आता म्हणू दे ना, पण झालं? ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकता बोललात. का तुम्ही मी ऐकता ऐकतोच का? आहे. मला म्हणली माझी सासू लते जा आणि जाऊन रस्सी घेऊन ये हा. म्हणून मी म्हणलं मी गेले बर का मी हो. आपली नाटकी तेवढी हो. मला तर वाटत होतं सासू मारावी काय? चांगली देवा घरी गेली असती उरावरचं संकट गेलं असतं सगळं पण माझी सासू हा. खाच्या कुच्यात विहिरीच्या वरती आली चालत म्हणली अजून 4 तास पोहले असते मला हो. कोणी वाचवलं नसतं तर अशी बेकार म्हातारी आहे माई हो, बरोबर. खेड्यातली आहे कसलं नॉलेज आहे हो तिला तुम्ही काय इंग्लंडच्या आहात असं? बरोबर आहात तुम्ही करेक्ट आहात पण मी काय म्हणते पिठलं ते कसं बनवायचं ते सांगा हा, ना. तेच सांगते. आपली 10 मिनिटाची नाही रेसिपी नाही ते मला ते एकदा सुरुवात झाली ना माहिती ओके सुरू ब्रेक झाला मी सांगतो तर सुरुवात करूया नक्की पिठलं हे कसं बनतं शेंगदाण्याचं तर काय घ्यायचं कढई घ्यायची बरं का ओके मी घेतो ना हे बघा हा, ही कढई कढई- घ्यायची कढई ही घ्यायची. कढई आपण इथे ठेवलेली आहे हा? मी गॅस पेटवतो गॅस एक पेटवा सेकंद ओके तेल घ्यायचं एवढंच घ्यायचं नाही तर किती तुम्ही घ्यायचं? खांदाडीवर घ्या नाही, नाही. बरं का? एक मिनिट हा काय काय झालं चांगली कढई हो हो ही जाड बुडाची कढई बरं का चांगली अशीच पाय बरं का कडक काय म्हणायचं? मला सांगते माझ्या आईने दिली होती बरं का काय मला चाललंय? हे नाहीये हे मुंबईला चांगलं मिळतं आमच्या गावाकडे नाही मिळत हो, हो, चांगलं. हो. आंदण म्हणून दिली ती अशीच कढई सेम हा. पण माझी ननन हा, हा. चोरटी मेली हो चोरली माई कढई माहिती का चांगली आईने आंदण म्हणून दिलेली हा आणि माझ्या सासूला कशी सांगती हा आहे जरा सुनेकडे लक्ष दे चांगली सगळी भांडी खरकटी ठेवी ती घाशीत नाही नीट हो. हा ही मेली चोरटी मला सांगती स्वतःच्या घरचं खरकट तिकडे ठेवी ती हादडायला माझ्या घरी येते का ही माझी ननन हा लाज आहे का तिला हा आणि माझ्या सासूला सांगती असतं माझ्या एखाद- सासूला सांगती वहिनी नीट भांडी नाही घासली असं- अशी तर ही बाई आता बोलली असते मी 12 गावचं पाणी असतो एखाद्याचा स्वभाव काय आता स्वभाव मग मी पण जोरदार आहे मग हा. आपण टाळक सटकलं अशी घेतली कडेन दिली भिरकावून चांगला पोचा पाडला इथं चेहऱ्यावर तिच्या ओके पोचा म्हणजे पोचा म्हणजे काय ही अशी कडे घेतली, ए, अशी हो, हो, भिरकावून दिली. अहो अहो काय करताय शूटिंग शूटिंग अहो डोक्यात गेलती हो माया हा, नाही, असू दे. माया आईने एवढी चांगली माया अशी जाडबुडाची कढई ढापली असू दे असू दे अशी डोक्यात जाती म्हणून सांगते हरकत नाही पण तुम्ही पिठाला करा ना करा ना पिठाला हा, ऐकता का तुम्ही हा, त्यात थोडस तेल घालायचं हो, हो. थोडस तेल घाला बरं का थोडंसं? जास्तीचं नाही घालायचं आई थोडस तेल लक्षात जरा घ्या जास्त प्रमाण हे बघा हा, ठीक आहे. थोडस तेल थोडं घातलेलं आहे घालायचं. आणि थोडस हा, हा. असं हलकी त्याच्यानंतर त्याच्यात ओके. कांदा घालायचा असा कांदा परतायला. घालायचा ओके कांदा आणि घातलेला तेल चांगल्यातलं पाहिजे बरं का चांगल्यातलं तेल हवं लक्षात घ्या टीप चांगल्यातलं तेल हवं त्यालाच घाण केली सगळी तेलानं घाण केली म्हणजे 4 दिवस झालते हो लगीन झालं होतं माझं हो, हो. नवऱ्याला म्हणलं चांगलं प्रेमानं म्हणलं का मस्तपैकी भुईमुगाचं तेल घेऊन या माझ्या नवऱ्यानं काय करावं ऐकतं का ऐका, आम्ही ऐकतो. माझ्या नवऱ्यानं काय करावं हा. माझ्या नवरा सोयाबीनचं तेल घेऊन आला आता सोयाबीनच्या तेलामुळे माझ्या सासऱ्याला लागते हागवण हा हा? शब्द काय बाय का नको हे मला माहिती पाहिजे का माझ्या नवऱ्याला माहिती पाहिजे हा. हागवण लागत तिथे हा शब्द मेजर ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांना ऐका का तुम्ही मी ऐकतो. माई सासू बर का हा, हा. तिला मिळालं निमित्त लतेवर चिडायचं तिला बोलायचं हो, हो. हा, ऐकता का तुम्ही ऐकतोय मी, हा. हा माझ्यावर लागली चिडायला हो. म्हणली ही ना ही सटवी सावकाश. हिनच मुद्दाम सांगितलं हा. सोयाबीनचं त्याला नाहीला मी आपली वरडून सांगते नाव नाही आत्याबाई अहो मी आज सांगितलं होतं भुईमुगाचं अशी माई सासू असा मला राग आलता एवढी चिडली होते मी तुला सांगते ऐकता का तुम्ही आम्ही सगळेच मग ऐकतो. माझं डोकं फिरलं हा. मी काय घेतला झाडू घेतला गेले सासूच्या माग धावून ही सासू पुढं मी माग सासू पुढं मी माग अख्खा गाव बघत होता माहिती डोकं फिरतो माणसाला एवढं कळू नये का पार नको नको केली ऐक मी सांगतो पिठलं कसं करायचं ते हे कढई घ्यायची सांगितलं तुम्हाला त्याच्यात तेल टाकलेलं आहे हा कुठेही तेल टाका तुम्ही कुठेही तेल टाका तुम्ही कांदा घ्या हे शेंगदाणा टाका हे टाका आणि हे पिठलं बनवा कळलं का तुम्हाला आणि बाकी तुम्हाला सांगतो ब्रेक ना सगळी कृती सांगतो तुम्हाला पाहत राहा तुम्ही अंशूच किचन कळलं का काय मूर्खा करता तुम्ही मला अक्कल काय सगळे कार्यक्रमाची वाटलं तुम्ही मला सांगा तुम्हाला खरंच शेंगदाण्याचं पिठलं येतं की नाही आणि विचारणं झालं का हो विचारे हा शेंगदाण्याचं पिठलं येतं की नाही विचारणं झालं का हा नाही येत मला मग रेसिपी कशाला पाठवली तुम्ही अहो माझ्या सासूने एका डायरीत लिहून ठेवली होती मला ना माझ्या सासूची नंदेची चांगली जिरवायची होती आता बघा कसा दोघींचा जळफळाट होईल ते बघा मी कसं आता पिठलं बनवून तुम्हाला दाखवते की नाही ते भोकून टाकेल.
परफॉर्मन्स दर्जा, क्या बात, कमाल, तुफान परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. फॅन्टॅस्टिक म्हणजे झुणकेदार परफॉर्मन्स असं म्हणू शकतो आपण. एक कोरडा झुणका असतो ना, तो खाताना असा कसा असा हवा असं वाटतं ना, तसं नमा तुझं कॅरेक्टर होतं की चला जाऊच नाही ही बाई मनोरंजन करतच राहावी. आणि त्या झुणक्यामध्ये ना बारीक बारीक अशा मिरच्या टाकलेल्या असतात, त्या जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा फार लज्जत वाढते. तसंच तुझा परफॉर्मन्स होता. वा 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 वा. ती बारीक बारीकच आहे पण वेळोवेळी ती खाल्ल्यानंतर लज्जत वाढत जाते त्याची. किंवा सोलापूरची शेंगदाणा चटणी कशी असते, हा तसा. क्या बात आहे यार, काय कॅरेक्टरायझेशन आणि काय परफॉर्मन्स. मला ही जोडी पण फार आवडली आणि मला हे स्किट पण भयंकर आवडलं, अप्रतिम. सिद्धू. अरे यार म्हणजे हे असा परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण उभं नाही राहिलो तर मग काय यार. मला वाटतं की हा परफॉर्मन्स अंशाच्या रिॲक्शन शिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि मला खूप मस्त वाटते, आज जरी सई इथे नसली तरी सईच्या जागी बसून हा सई परफॉर्मन्स बघायला मला मिळाला. त्याबद्दल मला खरंच माझं कौतुक वाटतं. कमाल यार, कमाल. अंकित, तुझ्याकडे येते. हा कुकरी शो आणि हा प्रसंग तुला कसा वाटला? मला खूप आवडला, खूप छान. नहीं ऑफ कोर्स अंशुमन को मैं जानता हूँ, हमने साथ काम किया है और इज अ ग्रेट परफॉर्मर एंड यू डिड अ ग्रेट जॉब. इट वाज अ वंडरफुल परफॉर्मेंस. लव्ड इट. थँक्यू अंकित. थँक्यू. थँक्यू. मंडळी, जग जिंकणारा सिकंदर कसा वागत असेल हे तुम्हाला बघायचंय? चला तर बघूया. क्वार्टरने स्टार्टर मिळालेला सिकंदर आता तुमच्या समोर येत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोदाचे बाळकडू मिळालेला भूषण कडू आणि कॉमेडीतला रेकॉर्ड ब्रेकर प्रसाद खांडेकर. रस्त्यात नाही गाडी लावून झोपायचं. काय झोपतो काय? अहो बाप, हे बघा इकडे जरा कॅमेरा फोकस करा. ही जे दिसते ना ती स्टाईल नाही. झोपेत दाढी करत होता, वाटलं इथून दाढी सुरू होते. ए प्रसाद, काय फालतूपणा करतो? जा ना, तुझं काम कर ना. आणि हा, आम्ही झोपत नसतो, तालांचा अभ्यास करत असतो. सकाळपासून 2 वाक्य पाठ करत होता. झाला मोकळा व्हावा एकदाचा. तू लेन कटिंग काय करते? तू बोलतो लेन काय बदलते? एका लेन मधनं चाल ना तू. मुन्ना, ठरव ना. लेखन करायचंय, दिग्दर्शन करायचंय, गायन करायचंय. एक लेन ठरव काय ती. लेन बदलत राहते. चल तू पुढे चल. हो मागा, पांढरी लाईन. अरे तुला बोलतोय झिपरा, हो मागा. अरे काय जुगालबंदी चालली का इकडं? चल विदाउट हेल्मेट चल, खाली उतर. लाव गाडी, खाली उतर. अरे बाप, आता अबाउट टर्न आहे. बरं सापडलायस. सदा फुली, दारू पिऊन आलाय का? कोण? मी? मी? अरे वास येतोय, वास. अनेक वास मला पण येतोय. इथे ना
कोणाची तरी चिकू पिकलेत. वास ए सदा पुले अरे तू पिकलायस आता कळेल काय खरंय खोटं ते. हे बघितलं का? थँक्यू. कुठं चालला काय? गिफ्ट दिलं काय तुला? इकडे आण दे. थँक्यू म्हणून चालला इकडे. अरे काय लगेच चालला कुठं? हा चल यात फूक मार. हा? चल फूक मार. दारू प्यायलाच कळतं. इकडे फूक मार. शिट्टी. आता घुंगरू. आहा. वा 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 वा. अरे काय त्या प्रोड्युसर्सना पण हाऊस आहे ना. सगळे आवाज काढणारे भरतायत. अरे नट कधी भरणार? हा एक होता सनईवाला तर हा आला घुंगरूवाला. आता वाड्याचा दरवाजा उघडण्याचा आवाज. ए ए तो सगळ्यांना होता बघ. मला पण होता. हा बघ. ओरिजिनल. टक टक. ए आई मी आलोय आई. दरवाजा उघड आई. फक्त 2च मिनिटं घेतो. जीवित शरीरशतम हॅपी बर्थडे. ऑक्शन करायचं. ऑक्शन आपण ऑक्शन. हे का? वाड्याचा आवाज. जेवण वाडकर रात्री दरवाजा समोर उभे असताना असाच आवाज येतो. दरवाजा उघड आई. दरवाजा उघड. तू फटाक्यांची दारू प्यायलास का रे? यात फूक मार. शिट्टी बिट्टी ना हवा आत घ्या आणि फूक मार. कळलं? फूक मार. मार बोलून लवकर फूक मार. अरे बापरे. अरे काय प्यायलास हे? रेड बल्ब पेटायला लागला नुसतं वासाने. अरे वासाने एवढं झालं. इथे केवढे साचवले असतील. चल लायसन्स दाखव. लायसन्स दाखव. एक मिनिट. आवाज कमी. प्रेमाने बोललात तर सगळं काही दाखवेन. मला दादागिरी नाही करायची. दादागिरी नाही. दादागिरी केली तर हम लेके ए लायसन्स दाखव ना. ए दाखव ना लायसन्स. हे जरा जास्त ओव्हर होत आहे. लायसन्स दाखव ना. एवढं ओव्हर करायचं ना. अरे मला काढून टाकतील रे नोकरीवर ना. काय करतोस तू? लायसन्स दाखव. तुझं लय झाला तर लायसन्स दाखव. लायसन्स दाखव. ओके. ज्याला डर नाही त्याला कर काय कशाला. पूजा पान भांडार. तू गुमास्ता लायसन्स दाखवलंस? पान भंडारा टपरी आहे आपली. या एकदम मगई पान खायला घालतो. एकदम कचकचीत. एकदम हरीपत्ती सौफ इलायची कतरी. हे नाही रे. हे नाही. मला लायसन्स म्हणजे गाडीचे वेगळे लायसन्स. जनी इसे जमीन पर मत फेंको. ये मैले हो जाएंगे. अरे मरशील ना. मरशील ना. काय करतो हे? मावून दिसून मरशील ना. तर हे मला लायसन्स म्हणजे मला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. आरटीओ मध्ये जाणं. अरे मी काय एजंट म्हटलोय माणसाला. माझ्याकडे लायसन मारू. अरे ढोल्या जरा कष्ट कर. सरकारने सोयी काढल्या. जा ना ऑनलाईन लायसन घ्या. अरे माझा आहे. मला तुझं लायसन्स दाखव. बॅड मॅनर्स. फ्रॉड माणूस दुसऱ्याच्या लायसन वर गाडी चालवायला पाहिजे तुला. माझ्यासारख्या सभ्य माणसाचं लायसन मग तू काय करू मी आता? काय माहिती. ए तुझा
जा राहू जा तुझा राहू जा तुझा. नाही नाही, मी भारताचा सुशिक्षित नागरिक आहे. इथे मला तुम्ही थांबून उगीच त्रास दिला आणि उगीच आता त्रास सांगता- देत नाही रे, दारू प्यायलाच म्हणून बोलतोय. सिद्ध कुठे झालंय? अरे मग ते सिद्ध होण्यासाठीच बोलतोय. यात फूक मार, फूक मार, चल फूक मार, तो खूप झालं, फूक मार. फूक मार. प्रसाद मार फूक. मार ना फूक. अरे फुकणीच्या आज जशी आपण फूक मारतो तशी फूक मार. ओके. हे काय करतोयस? फुकणीने फूक मारली आणि चूल पेटवली. धनी धनी बरं झालं वेळेत जेवायला घरी आलाच. तुम्ही आलाच. आता आता मी भाकऱ्या भाजते. आपण काय करायचं? अरे यार संध्याकाळला पिठलं करू. तुला जा बोलतोयस, तू जात नाहीये. तुला फूक मार बोललो, तू फूक मारत नाहीये. मी काय करू? तू सर्वात आधी तुझं वजन कमी कर. अरे बाप रे. चुलीत पडशील. तुझं लय झालं. आता चल तू कोर्ट, डायरेक्ट पोलीस स्टेशनला चल. श्राप. मला कोर्टात घेऊन जातो. तुला माहितीये मी कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहे? माझ्या बाबांना कळलं ना तर 1 मिनिटात तुझी. कोणाचा मुलगा आहेस? मी सदाशिवचा मुलगा आहे. तो गेला जाऊन आला. अरे नाही नाही. कोण सदाशिव? माझे बाबा. हो, हे कळलं. कोण आहेत ते? माझे बाबा आहेत ते. नाही ते कळलं. अजून कोण आहेत ते? माझ्या आईचे मिस्टर पण आहेत ते. ते बरोबर. ते काय करतात? मी नसताना माझी पानपट्टी सांभाळतात. इकडे या. इकडे 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 मारलं. इकडे इकडे. ए बघ मारतो. हिला फेकून मारण मी सांगतो. इकडे 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 ये. तुझा बाप पानपट्टीत चालवतो आणि मला धमकी. माझा 1 मिनिटात काय करणार होतो? पान करणार होता. तुला लय झालं. 1 मिनिट. चल तू आता पोलीस. हॅलो हॅलो 1 मिनिट. हे बघ चल, पोलीस स्टेशनला चल. हम लेके रहेंगे. वाह 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 वाह, क्या बात है.
वरचा क्लास बहारदार. बघूया या झिंगाट परफॉर्मन्सवर आपल्या दर्दी हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसाददा. वा भूषण, याला म्हणतात टाईट परफॉर्मन्स. ये बात. सुपर, काय कमाल बेरिंग होतं. आणि ते तसुबुरे कुठे सुटू दिलं नाहीस तू. आणि एवढ्या टाईट बेरिंगमध्ये पंचेस काढणं आणि तो सगळा ह्युमर पोचवणं खूप अवघड असतं कायम, पण तू ते फार खुबीने निभावलंस. आणि समोर इतका विचित्र परफॉर्मन्स चालू असताना सुद्धा एक कंट्रोल्ड काम करणं हे तर फार मोठं अवघड काम आहे. पण तुझ्या नावातच टॅलेंट असल्यामुळे तू तेही निभावलंस. वा वा. शेवटी त्याची जी अगतिकता होती बघ, मग आपण काय करायचं, ती कमाल होती. कमाल. वंडरफुल वंडरफुल. खूप मजा आली. सिद्धार्थ. काय सोप्पा विषय आहे ना, आणि त्याच्यावर एवढं सगळं घडू शकतं, हे ह्याच मंचावर घडू शकतं यार. आणि तुमचं कॉम्बिनेशन पहिल्यांदा झालं असं मला वाटतंय, पण कमाल होतं ते. आणि भूषण, मला वाटतं आता भूषण त्याच्या रंगात यायला लागलाय. ये बात. सही बनले सर. आता एक एक रंग दिसतील, पण इंद्रधनुष्य जेव्हा 7 रंगात दिसतं तेव्हा ते अप्रतिम असतं. आणि ते काही दिवसात तुम्हाला दिसेल की भूषणमध्ये किती 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 रंग आहेत आणि किती अतरंगी येतो. कमाल यार. ऑल दी बेस्ट. मजा आली. खूप हसलो, खूप म्हणजे खूप हसलो. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. बघूया या टाईट परफॉर्मन्सवर मृण्मयीचं काय म्हणणं आहे. सुरुवातीची जुगलबंदी होती, शिट्टी आणि हॉर्नची जुगलबंदी कोण करतं. मुळात पोलीस, मी हे करणार आहे, पण पोलिसांनी गाडी परवाच म्हणजे अडवली होती गाडी. मी नव्हते चालवत, ड्रायव्हर चालवत होता. म्हणजे तूच चालवत होतीस. पण याच्यापुढे मी हॉर्न मारणार आहे, मी थांबणार नाहीये. त्यांना म्हणणार आहे बाजूला व्हा. पण कमाल, पूर्ण एनर्जीनी, आणि म्हणजे माझ्यासाठी मनफकिरा परफॉर्मन्स होता. कमाल कमाल तगड्यात दोन पक्षी. सुब्रत, काय म्हणशील. अशक्यता यार. तुम्ही थँक्यू व्हेरी मच मला या मंचावर बोलवल्याबद्दल. याचं प्लीज तिकीट लावा. आणि मी राहतो गोरेगावात, मी तिकडून येईन हे या नाटकाचा प्रयोग बघायला. सो प्रमोशन चाललेली असतात, आपण सगळेच सिनेमात काम करतो आणि प्रमोशनचा काळ हा फार थकवणारा असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो सगळा प्रमोशनचा थकवा गेला. एवढी मजा इथे येते, हे संपूच नाही असं वाटतं ही संध्याकाळ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मंडळी, आजही एक भला शिक्षक 2 टग्या विद्यार्थ्यांना सुशिक्षित बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया त्यांचा हा खटाटोप. लाकुडनी काठी, काठीवर शे घोडा, घोडा निशे वर्मिनी मारेल शे हातोडा. त्यान बैना पैना 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 त्यानी बैना. कथा गाया पोरे कथा शिलगना. प्रसाद दादा, तुम्ही तर मला ओळखता बा, पण सिद्धू भाऊ तुम्हासाठी सांगस मी आहे ना उर्जी आहे. गुरुजी गुरुजी. आणि मी ही आहे ना माझी शिकवणी आहे बा. माझ्या शिकवणीत आहे ना 2च पोरे येतात, पण भलते दलिंदर येते. बाबा पार कदरून गेलेलो आहे मी त्यांना. पण काय आहे ना, मला त्यांना शिकाडावंच लागतं. आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांचे पोरं आहेत ना ते, त्यांना न शिकवून कसं चालेल. पण मी त्यांना किती बी शिकाडायचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. पण मी आहे ना शांत चित्ताने विचार केला बा, तेव्हा माझ्या ध्यानात आलं की पोरांमध्ये काही प्रॉब्लेम नाही हो. काय ना, त्यांच्या व्यक्तिमत्व विकास निम्मन झालेला नाहीये, म्हणून मी जे शिकवतो ना ते त्यांच्या ध्यानात येत नाही. त्यामुळे मी आज आहे ना त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणार आहेत. पण तेच मला धडे देऊन राहिले, अजून आले नाही ते. कवा येतस काय माहिती, उन्हात वाटत त्या. अरे माझी चड्डी आहे. माझी चड्डी नाही माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. कशावरून ही तुझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे ना पोटूशी आहे. माझी चड्डी तर छोटूशी आहे. अरे नाही बत्ता रे, माझी चड्डी पोटूशी आहे. चड्डीच्या आत एक पिल्लू चड्डी आहे. कशी काय बघायची तुने बाय ना चड्डीला वर कथा ना. अरे तुझ्या आयुष्यात चड्डीशिवाय दुसरं काही नाही आहे का रे. अरे मी गुरुजी येणार रे, मला जरा तरी घाबरणार आहे. अरे आपण विसरलो,
ते काय नेहमीच आहे आपलं. त्याच्यासाठीच तर आपण फेमस आहे ना. ते नाही रे, आपण गुरुजीला सॅल्यूट मारायला विसरलो. चल, चल, सॅल्यूट चल, मारा. 1 2 3 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारतो गुरुजीला. चुलीवर तापला तवा गुरुजीनं पटकन सॅल्यूट मारा. गुरुजीना पटकन सॅल्यूट मारा. अरे प्राण इथपर्यंत आले होते रे. हा, चुकून एखाद दिवशी आहे ना यमक जुडलं तर जीव जाईल ना रे माझ्या. हा? अरे ही पद्धत बंद करा ना रे तुम्ही. सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही एक साथ नमस्ते करूच एवढं का नाही म्हणत रे तुम्ही. पण गुरुजी त्याच्यात काय मजा हायच नाही. पाहिजे तुला मजा होतो. बटा बटा तिथे बटा नका ना रे जांगडो करू. बट खाली. तर आज आपण काय करणार आहे गुरुजी. हा, तुमचं आम्हाला काही माहिती नाही, पण आम्ही दोघं कॉमेडी करणार आहे. तर आज आपण व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे शिकणार आहे. बड्या गुरुजी आपल्या व्यक्तिमत्व शिकवणार आहे. अरे उदबिल्ल्या तू गप्प बसणार आहे. मग तुला बोलता येत नाही, शिकवणं तर लांबच राहिलं ना. मग नका शिकवू ना. नका शिकवू. नीट राहणार आहे तू, नीट राहणार आहे. हुशार आहे ना तू. हा, तर अरुण मला सांग, माणसाला आयुष्यात कुठला गुण सगळ्यात महत्वाचा असतो. हा गुरुजी. हा, फाल्गुन. अरे तो महिना असतो ना रे. दलिंदर कथा ना. अरे गुण असतात ना. स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती गुण असतात की नाही. तर आज आपण म्हणजे बा तुमची स्मरणशक्ती कशी येते बघू. हा, गैर भारी गे बर काय. तर पंढरी अपेक्षा आहे बा तुझ्याकडून. हा, तर मी आहे ना तुला एक गोष्ट कानात सांगेन, म्हणजे एक वाक्य कानात सांगेन तुझ्या. तू ते लक्षात ठेवायचं आणि मग तू ते जाऊन अरुणला सांगायचं. आणि ए अरुण, मग ते तू मला वाक्य सांगायचं. हा, म्हणजे कळेल तुमची स्मरणशक्ती कशी आहे. चल इकडे 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 ये इकडे. गुरुजी सांगू. अरे मला तर सांगू देणार रे, तू कुठून सांगतो रे. त्याला सांगू शकता असं बोलतो मी. अरे बापरे, परमिशन दिल्याबद्दल धन्यवाद बर का. चिंटू 4 वाजता चटचट आवरून चिंच पोकळीला 4 चाकीने न जाता चालत चालत गेला. अरण्या, एक मिनिट. आता तुला जे मी वाक्य सांगणार आहे ते गुरुजीने जाऊन जसंच्या तसं सांगायचं. ठीक आहे. हा. चिंटू ना. हा, 4 चाकी ना. चिंटूतला टू पहिला की जायणार आहे तिकडे तो खपणार आहे. पहिला दुसरा कर आहे ना तो. गुरुजींनी जे सांगितलंय तेच तू मला सांगितलंच. म्हणजे इकडच्या तिकडे शब्द नाही केलात ना तू. नाही नाही. सांग सांग अरुण. हा, सांग. चिंटू हा चीनच्या भिंतीवर चढून चंद्राची चड्डी चाडत होता. छोटा करून टाकला वाक्याचा पार तो. अरे एवढा कसा वेगळा ऐकलाय नाही. अहो नाही ना हे सांगितलं होतं तू याला. हे अहो गुरुजी, याच्या स्मरणशक्तीचा गोंधळच आहे सगळा. गुरुजी, मी याला बरोबर वाक्य सांगितलं होतं. टुंड्रा प्रदेशात चिंटू कांगारू सोबत चिकू खात खात नाचत होता. पायना हुशार कसा ना. अरे तो तरी जरा जवळ आहे, तू बोलता दूर आहे. त्याच्या वाक्यात किती चे आले, तुझ्या वाक्यातच नाही आले. तो कस काय बोलला पण एवढं. हा, अरे गुरुजी इकडे मग टॅलेंटची कुणाला कदर आहे. हो का, कदरून गेलेलो आहे मी तुला. बेअक्कल आहे. देवाने अक्कल वाटली तेव्हा तुम्ही काय पिक्चर बघत होते का रे. नाही गुरुजी, मी चड्डी घालत होतो.
तुमच्या डोक्यातून चड्डी काढली पाहिजे माहिती डोक्यातून चड्डी काढली पाहिजे माहिती तिकडे. डोक्यात कसं चड्डी घालायची? जाऊ द्या आता काय शिकवा कडे तुम्हाला. मला एक लक्षात आले बा की तुम्ही आहे ना भलताच विचार करता. वेगळेच विचार आहे बा तुमचे असे. म्हणजे तुमची कल्पना शक्ती आहे ना गैरी भारी आहे. त्यामुळे ना आता आपण कल्पना शक्तीचा गेम खेळू. वा वा पंढरी काय मी तुला आहे ना एक वाक्य सांगेन अरुण तू पण लक्ष दे बर का. गैरा भारी गेम आहे हा. मी एक वाक्य सांगेन त्याच्यानंतर तू एक वाक्य रचायचं. अच्छा. त्याच्यानंतर मग तू तिसरं वाक्य रचायचं. मग परत मी एक वाक्य सांगेन मग परत तू एक सांगायचं. मग अशी गोष्ट रचायची बुवा. मज्जाने गोष्ट भारी आहे ना. भारी सॉरी. अरुण मी तुला पहिलं वाक्य सांगतो. हा एक माणूस रस्त्याने चालत असतो आणि तो मरतो. गोष्ट संपून गेली ना रे इथे. असं काय करतो तू? अरे काय करू आता शेवटचा गेम खेळू बर का आपण. तो तरी नेमन खेळा बा. काय करावं बा. हे बघा एखादी वस्तू आहे ना तिचा वापर वेगळ्या पद्धतीने करायचा. म्हणजे तिला ती वस्तू नाही समजायची तिला दुसरा उपयोग करायचा. अच्छा म्हणजे पटीने समजायची. हुशार आहे बा तू. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघ हे काय आता पट्टीला तेल लागतंय. तेल लावून मारला पाहिजे तुला. दलिंदर कथाना तू सांग रे. मच्छर मारायची रॅकेट. अरे तलवार आहे ना रे ही. सॉरी. अरुण तू डोलकर डोलकर. मला माहिती एकदम सोपा हा. आहे. हे उसाचा रस काढायची मशीन आहे. अरे हे वल्ल आहे ना रे. काय बोलताय? हे सगळं चुकतं आहे. होडीचं वल्ल सुका सांगी राय ना तो दलिंदर. अरे काय करू रे आता काय करू. काय सगळं शिकवून झालं तुमच्या डोक्यातच प्रकाश पडत नाही. खुर्ची नाही खुर्ची नाही. खुर्ची पुढे गे रे. पुढे घे. हा ते वाटे. आता या खुर्चीचा खुर्ची म्हणून उपयोग नाही करायचा. दुसरी वस्तू समजून हिचा उपयोग करायचा बा. हो म्हणा बापरे विचार कर रे ना तो. हो म्हणा सोना ना तुकडा. अरे नको ना एवढं बोट घालू दुसऱ्या गालातून बाहेर येणार आहे. काय गुरुजी हे काय केलं तू? गुरुजी मी या खुर्चीचा वापर चड्डी म्हणून केला. चड्डी जटे नाही तटे चड्डी जवळ नाही तवय चड्डी. अरे चड्डीचा बाहेर या. एक मिनिट लगेच बाहेर येतो. मस्त परफॉर्मन्स. विचारू आपल्या दर्दी हास्यरसिकांना की त्यांना या टग्या विद्यार्थ्यांचा अवखळपणा कसा वाटलाय. प्रसाद दा आज तुम्ही दोघांनी उरलेला तागा प्राजक्ताला गिफ्ट दिला होतात का? पण ही दोन अत्यंत वात्रट मुलं आणि त्यांचा अत्यंत पीडित असा हा शिक्षक ही नेहमीच आवडणारी त्रयी आहे मला पर्सनली. आणि या तुमच्या तिघांमुळे ते स्किट वारंवार येऊन सुद्धा ते तितकंच रंजक होतं आणि त्याचं क्रेडिट तुम्हाला तिघांना आहे. वंडरफुल मजा आली. सिद्धार्थ अरुणदा खूप मजा आली. गाड्या गंमत केली आज खूपच. बेसिकली 2-3 जागा ज्या म्हणजे त्या जागा आहेत ना जिथं न बोलता आपण बऱ्याच गोष्टी करतो त्या खूप मस्त होत्या. आणि तू मला वाटतं की जेव्हा तू या दोघांबरोबर स्किट करणार असं जेव्हा ठरतं तेव्हा तुझं कॅरेक्टर तयार होतं. अरे यार. आणि कदाचित तो शिक्षक तू खूप बरोकुम खूप कमाल करतोस. त्यामुळे खूप मस्त आलं. मजा आली. धमाल आली. मृण्मयी फर्स्ट ऑफ ऑल वी आर सो प्राऊड ऑफ यू. मन फकीरा या चित्रपटाची तू लेखिका आहेस दिग्दर्शिका आहेस
थँक्यू. तू खूप उत्तम अभिनेत्री आहेस, नर्तिका आहेस आणि असं असताना देखील तू या चित्रपटात काम नाही केलंय, अभिनय नाही केलाय. ही फकिरी कशी काय जमली तुला? आणि ओव्हरऑल मन फकिरा काय आहे याबद्दल सांग. मुळात पहिल्या सिनेमामध्ये काम नाही करायचं हे माझं खूप आधीपासून ठरलं होतं. जेव्हा मी सायलीला भेटले होते तेव्हा सायलीला भेटल्यानंतर तातडीनं माझं असं ठरलं होतं की जी काही थोडीफार मनामध्ये एक हे होतं ना की करायचं का ते पण पूर्ण पुसलं गेलं. कारण म्हटलं हा रोल सायलीपेक्षा जास्त चांगलं कोणीच करू शकत नाही, मी सुद्धा नाही. तर त्यामुळे म्हणून सायली चित्रपटामध्ये इन झाली. आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर नात्यांचा अर्थ, नातेसंबंध हे दर पिढीगणिक बदलत जातात आणि त्या बदललेल्या नात्यांचा आमचा हा बदललेला सिनेमा आहे असं मी सांगू इच्छिते. भूषण, रिया, नचिकेत आणि माही ह्या 4 पात्रांभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. भूषण आणि रियाचं लग्न झालं आहे आणि लग्नाच्या पहिल्या रात्री भूषणनी रियाला माही या नावाने हाक मारली आहे आणि त्याच्यानंतर तो सगळा चित्रपट सुरू होतो. असं कुठेतरी अशी एक सिच्युएशन तयार होते की लग्नामध्ये राहूनसुद्धा त्यांच्या एक्सेसकडे परत जाता येईल का, सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन बघू शकतील अशी ही गोष्ट आहे. आणि ह्युमर या सिनेमाचा गाभा आहे आणि खूप छान स्टारकास्ट याला लाभलेली आहे. वा. सो प्लीज या 6 मार्चला माझा पहिला प्रयत्न मी प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहे. तर प्लीज ठरवा कसा वाटतोय, बघा जरूर थिएटरमध्ये या. खूप शुभेच्छा. थँक्यू. सायली, तुझ्या कॅरेक्टरविषयी जाणून घ्यायला फार आवडेल. रिया नावाचं माझं कॅरेक्टर आहे आणि ती आजची प्रॅक्टिकल मुलगी पण नातेसंबंध जपणारी मुलगी आहे. म्हणजे एखाद्या नात्यामध्ये गुंता झाला तर तो लगेच कापला पाहिजे असं तिचं म्हणणं नाही आहे. हलक्या हाताने सोडवला तर तो सुटेल असं तिचं मत आहे. सो अगदीच आजच्या जगात वावरणारी आणि खूप प्रॅक्टिकल पण प्रेम एकनिष्ठ राहणारी अशी ती मुलगी आहे. वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग प्लॉट आहे. हा चित्रपट बघण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. थँक्यू सो मच.